42 डिग्री सेल्सिअस तापमानात किमान 5,000ची सभा घेऊन दाखवा या शब्दात शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी शरद पवारांना आव्हान दिलंय। वर्ध्याच्या मोदींच्या सभेला गर्दी नव्हती या राष्ट्रवादीच्या टीकेला उत्तर देताना तावडे यांनी हे आव्हान दिलंय। तावडेंशी याबाबतीत बातचीत केली आमचे असिस्टंट एडिटर मनोज भोयर यांनी। विनोद तावडे राज्याचे शिक्षण मंत्री आणि ज्यांच्यावर आता मीडियाची सगळी जबाबदारी आहे ते आपल्यासोबत आपण त्यांच्याशी जाणून घेऊया। वर्ध्याला 44 डिग्री टेम्परेचर मध्ये 1 लाखाची सभा ही लहान का वाटते कळत नाही। राष्ट्रवादी काँग्रेसने 5,000ची सभा करून दाखवावी वाटेल तर आम्ही अर्ध्यात तयार आहोत। शेवटी त्या सभेमध्ये आलेला मॉब त्यातला रिस्पॉन्स पाहिला तर वारा कुठे जातो हे कळतं। पण पवार साहेबांच्या आणि त्यांच्या कुटुंबियाच्या अंतर्गत राजकारणावर टीका केल्यामुळे बहुतेक धनंजय मुंडे साहेब अस्वस्थ झाले। पण जसे व्हिडिओ खूप व्हायरल होतात म्हणजे जे सामान्य माणसांचे असेल मी साक्षीदार या नावाने होत आहेत त्यांचं म्हणणं आहे की टेरेसवरून हे येत आहेत सगळी गर्दी मागची निघतायत शेतकरी। असं आहे की मागून जो रिकामा भाग आहे तोच घ्यायचा भरलेला घ्यायचा नाही आणि जी लोक 4 तासापूर्वी आली आणि थोडंसं नैसर्गिक विधीला वगैरे बाहेर पडले तर तेच दाखवत बसायचं। ही टिपिकल स्टाईल आहे। ज्यावेळी खोटं दाखवायचं तर ते असं दाखवायचं। अशोक चव्हाण साहेब म्हणले की चौकीदार पळपुटा आहे चोर आहे। आता आदर्श मध्ये एवढा मोठा डाका घातलेला माणूस चोर म्हणतो म्हणजे मला आश्चर्य वाटतं। आणि पळपुट कोण? चंद्रपूरला तिकीट मिळत नाही तुमच्या माणसाला म्हणून मी राजीनामा देतो बोलायचं। मला नंदेड लढायचं नाही माझ्या बायकोला लढवा भाभीनं लढवा म्हणायचं। पळपुट कोण आहे? अशोक चव्हाण तुम्ही पळपुटे आहात कशाला दुसरा बोलता? छगन भुजबळ साहेब म्हणाले की मुख्यमंत्री गुळाच्या डेपेला चिकटून बसलेले आहेत। तर भुजबळ साहेब जे सरकार बहुमताचं घट्ट असतं अंतर्गत लाथाळ्या नसतात। अजितदादा आपल्या विरोधी काय करतो आर पाटील आपल्या विरोधी काय करतो आपण त्याच्या विरोधी काय करतो अशी ज्यावेळी अविश्वास वातावरण नसतं त्यावेळी झालेले मुख्यमंत्री आणि मंत्री हे 5 वर्ष घट्टच असतात। काळजी करू नका।